या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरात घडलेल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या केवळ 60 सेकंदात मात्र तरीही अगदी सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत। तर मग सुरुवात करूयात या बुलेटिनला आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थातच पहलगाम हल्ल्यासंदर्भातली। बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलाय। दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। पुलवामाच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून 2 दिवसांमध्ये 6 दहशतवाद्यांना ठार केलेले। तर आता आणखीन 8 दहशतवादी अजूनही आर्मीच्या टार्गेटवर आहेत। दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये शोधून मारलं जातंय। 2 दिवसांमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केलंय तर आणखीन 8 जणांचा शोध सुरू आहे। त्यामुळे आता दहशतवाद्यांचा थरकाप उडाला असून दहशतवाद्यांची पळताभुई थोडी झाली आहे। पहलगामचा बदला घेण्यात आलेल्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलेले। आणखीन 8 दहशतवादी भारतीय लष्कराच्या निशाण्यावर असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे। पहलगाममध्ये झालेल्या भेकड हल्ल्यामध्ये धर्म विचारून या दहशतवाद्यांनी एकेकाला पकडून मारलं होतं। पुलवामाच्या त्रालमधील चकमकीमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खात्मा केला। जैशचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार केलंय। पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या आणि त्याच आसिफ शेख सुरक्षा दलांनी आता त्याला ठार केलेलं आहे। इंडियन एअरफोर्सनं 7 मेच्या रात्री पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला। यावेळेस पाकिस्तान हा हल्ला रोखू शकला नाही आणि त्याची माहिती आता समोर आली आहे। ऑपरेशन सिंधूरबाबत भारतीय सैन्य दलानं नवी माहिती दिली आहे। पाकिस्तानकडे सुद्धा अत्याधुनिक रडार फायटर जेट्स आहेत, मात्र त्यांना काहीच करता आलं नाही। ते हतबल ठरलेले। नेमकं कसं झालं असं आणि भारतीय लष्करानं काय कारवाई केली तेही आपण पाहूयात। इंडियन एअरफोर्सकडनं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करण्यात आला। त्यानंतर पाकिस्तानकडेही अत्याधुनिक रडार फायटर जेट्स होते, मात्र त्यांना काहीही करता आलं नाही। भारताकडून पाकचे रडार ॲप आणि जॅम करण्यात आले। त्यामुळे आपल्या हवाई हद्दीमध्ये नक्की काय घडतंय हेच त्यांना समजलं नाही। पाककडे चीनी बनावटीचे HQ-9 मिसाईल बॅटरी आणि रडारचे मात्र भारताने एअर डिफेन्स अतिशय मजबूत ठरलेले आहे। भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि ते अमेरिकेनं सुद्धा मान्य केलं। पाहूयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात। भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली, मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेनंही ती मान्य केली। 4 दिवसांच्या या जोरदार संघर्षात भारतानं पाकिस्तानचं मोठं नुकसान केलंय। त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष्य केलं आणि या युद्धात भारताची लष्करी ताकद जगानं अनुभवली। अमेरिकेचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात सॅटेलाइट इमेजेसचा आधार घेतला। संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळाला लक्ष्य करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलेलं आहे। पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य केल्यामुळे भारताला मोठा फायदा झाला। भारताच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झाल्याचं उघड आहे। 2 अण्वस्त्रधारी देशांमध्ये सर्वात मोठं युद्ध झाल्याचं पुढे आलं। भारत आणि पाकिस्तानकडून हवाई चाचपणीसाठी ड्रोन क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला। भारताचा उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा ठरल्याचंही न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या वृत्तात नमूद केलेलं आहे। तर पाकिस्तानचं कंबरडं मोडण्यासाठी 47 बैठका कुठे आणि कशा झाल्या तेही पाहूयात 60 सेकंदात। इस बार कुछ बड़ा करेंगे हे सौदी अरेबियातच ठरवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडला आणि सूत्र फिरवली। त्यानंतर सुरू झाला बैठकांचा सिलसिला। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अनिल चौहान, रॉ आणि आयबीचे प्रमुख यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 47 गुप्त बैठका घेतल्या आणि 7 मेला थेट पाकिस्तानला तगडा झटका दिला। 6 मे टॉप सिक्रेट बैठकीनंतर प्लॅन ए राबवण्याचा निर्णय। 7 मे रात्री 12:30 वाजता 46व्या बैठकीत प्लॅन ए ऐवजी प्लॅन बी राबवण्याचा निर्णय। मध्यरात्री 1:47 47व्या बैठकीत मोहीम फत्ते झाल्याची माहिती।
हाच संदेश मोदींनी घेतलेल्या या 47 गुप्त बैठकांच्या नंतर ऑपरेशन सिंदूर मधून दिसून आलेला आहे. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका सगळ्या जगानं पाहिली आहे. आम्ही पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलची पर्वा केली नसल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. तर पाकिस्तानने अनेकदा अण्वस्त्र वापरण्याच्या धमक्या दिल्या. अशा बेजबाबदार चुकीच्या देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानची अण्वस्त्र IAEA च्या आपल्या देखरेखीखाली घ्याव्या अशी मोठी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली. ने देखा है कि कैसे गैर जिम्मेदाराना तरीके से पाकिस्तान द्वारा भारत को अनेक बार एटमी धमकियां दी गई हैं. आज श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं. मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोदींची नक्कल करत लष्कराशी संवाद साधला. पाहुयात काय घडलं पाकिस्तानमध्ये 60 सेकंदात. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर या परिसरातील लष्करी तळाला भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा जगभरात सुरू झाली. ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधलाय आणि यावेळेस त्यांनी सिंधूच्या पाण्याचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा. पानी का जो हमारा हक है वो ये कौम के सजीले जवान वो अपनी बहादुरी और जुर्रत से और कुर्बानियों से वो पानी का हक रिट्रीट करेंगे. तर येत्या काही दिवसात ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळालाही भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता पाकिस्तानच्या राजधानीमध्ये उजाळ माथ्यानं दहशतवाद्यांनी रॅली काढली. पाहुयात बातमी 60 सेकंदात. सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवला, मात्र त्यांच्या नापाक हरकती सुरूच आहेत. कराचीत 12 मे रोजी हजारो कट्टरपंथी नेते आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ एक रॅली काढली. या रॅलीत लष्कर तोयबा आणि अहले सुन्नत वाल जमात यांनी भाग घेतला होता. दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहेत. ऑपरेशन बुनियाल अल मरसूसच्या उत्सवाच्या रॅलीत दहशतवादी आणि कट्टरपंथी नेते बुलेट प्रूफ काचेच्या मागे उभे राहून भारताविरोधात गरळ ओकताना दिसत आहेत. यकीन हो गया कि हमारी फौज एक सेकुलर फौज नहीं है, मजहब और इस्लाम पे और अल्लाह के नाम पे मर मिटने के लिए शहादत का जज्बा रखने वाली फौज है और ये जज्बा एक सेकुलर और लिबरल फौज में हो नहीं सकता. दिफाए वतन रॅलीचं जमियत उलेमा ए असलम फजलचा प्रमुख मौलाना फजलुर रहमाननं या रॅलीचं आयोजन केलं होतं. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झालेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल चौकामध्ये तिरंगा फडकावला होता. या घटनेनंतर प्रदीर्घ काळानंतर 1992 मध्ये तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्यात आला. श्रीनगरचा लाल चौक काश्मीरच्या राजकारणाचा, आंदोलनाचा आणि दहशतवादाचा साक्षीदार आहे. मात्र हाच लाल चौक अनेक दहशतवादी हल्ल्यांचाही साक्षीदार आहे. त्यामुळे लाल चौकामध्ये तिरंगा फडकवणं सोपं नाही. मात्र आता ऑपरेशन सिंदूर नंतर याच लाल चौकामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. पाकिस्तान नंतर आता चीनी ड्रॅगनने भारताची कुरापत काढली. चीननं भारताच्या समुद्रामध्ये हेरगिरी सुरू केली. पाहुयात 60 सेकंदात बातमी. भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असतानाच आता पुन्हा एकदा चीनी ड्रॅगननं भारताची कुरापत काढली. चीनच्या द यांग यी याहो या हेरगिरी जहाजनं मल्लाकाची सामुद्रध्वनी पार करत थेट भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानं एकच खळबळ उडाली. एकूण 4 जहाजं असल्याचं समोर आले. त्यातील 3 जहाजं अरबी समुद्रात तर एक जहाज बंगालच्या उपसागरात आढळून आलंय. मात्र या जहाजांचा भारताला कसा धोका आहे ते पाहूया. शिपमध्ये केपेबिलिटी आहे किंवा फ्लीटमध्ये केपेबिलिटी आहेत की ते टॉर्पिडो
ला टो करू शकतात, त्यांना आयडेंटिफाय करू शकतात. मग हे सायंटिफिक शिप्स नाहीत, हे वॉरशिप्स आहेत आणि ही खुराफात आहे आणि भारताला सतर्क राहण्याची जरूरत आहे. आता चीननं ते यांग ही याओ हे हेरगिरी जहाज नसून संशोधन जहाज असल्याचा दावा केला आहे. तर हा दावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. त्यामुळे भारतानं फक्त पाकिस्तान आणि चीनी सीमेवरच नाही तर सागरी सीमांवर देखील डोळ्यात तेल घालून जागरूक राहण्याची गरज आहे. कारण चीन्यांची पाठीत खंजीर खुपसण्याची जुनीच सवय आहे. सफरचंद व्यापाऱ्यांनी पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कीची नाकाबंदी केल्यानंतर पुण्यातल्या व्यापाऱ्यांना आता पाकिस्तानातून धमकीचे फोन आले. पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फेकले. पाकिस्तान, तुर्कस्तान, मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. तर सफरचंद व्यापाऱ्यांनी याबाबत पुणे पोलीस आयुक्तालयाकडे तक्रार केली आणि व्यापाऱ्यांना आलेल्या धमकीची मुख्यमंत्री फडणवीसांनीही दखल घेतली. दरम्यान आता व्यापाऱ्यांनी तुर्कीची नाकाबंदी केल्यानंतर फडणवीसांनी सफरचंद व्यापाऱ्यांचं अभिनंदन केलं. मी थोडा बिझी होतो त्यामुळे फोन उचलला नाही. त्यांचे 9 मिस कॉल आहेत +92 वरनं हां. तर त्याच्यानंतर त्यांनी व्हॉईस रेकॉर्ड पाठवली की म्हणजे तुम्ही पाकिस्तानला काय करू शकत नाही, टर्कीला काही करू शकत नाही आणि आमच्याबरोबर भरपूर कंट्री आहेत तर तुम्ही काही करू शकत नाही असं त्यांचं आलं. नंतर त्यांचे 9/13पासनं 7 मिस कॉल आहेत. त्यांचे मिस कॉल येऊन गेलेत आणि नंतर रेकॉर्ड. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब धमकीला भारत घाबरत नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. ते आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नियंत्रण रेषेवर जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला आणि जवानांचं कौतुक करत पाकिस्तानला दमही भरलाय. दहशतवाद्यांना कर्म बघून मारणं हाच आमचा धर्म असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांचा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा होता. दहशतवाद्यांचं कर्म बघून आम्ही त्यांचा खात्मा केला आणि हाच आमचा धर्म आहे असे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय. पर मैं ये कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है. उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली. यह पाकिस्तान का कर्म था. हमने कर्म देखकर उनका खात्मा किया. यह हमारा भारतीय धर्म है. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीबाबत केलेल्या विधानावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केलाय. भारत पाकिस्तानमध्ये मी मध्यस्थी केली नाही पण त्यांच्यामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं विधान ट्रम्प यांनी केलंय. दरम्यान ट्रम्प यांनी असं म्हणत त्यांच्या पूर्वीच्या विधानावरनं मात्र घुमजाव केलाय. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. And I think they're on the way. You know, they have been fighting for about 1,000 years, in all fairness. So I said, you know, I could settle that up. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रोबिन यांनी ट्रम्पवर निशाणा साधलाय. ट्रम्पना प्रत्येकच गोष्टीचं श्रेय घ्यायचं सवय आहे आणि जे काही घडतंय ते केवळ माझ्यामुळेच घडतंय असा त्यांचा सतत वावर असतो आणि आता भारत पाक युद्धबंदीचं श्रेयही घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला असं म्हणत ट्रम्पवर निशाणा साधलाय. Now, that's different from what Donald Trump said. Donald Trump likes to claim credit for everything. If you ask Donald Trump, he single-handedly won the World Cup. He invented the internet. He cured cancer. The fact of the matter is, Indians should be more like Americans in this regard and not take Donald Trump literally. भारतात ॲपलचं उत्पादन करू नका असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना दिला. भारतामध्ये फॅक्टऱ्या उभारण्याची गरज नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ॲपल आपली उत्पादन क्षमता अमेरिकेमध्ये वाढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कतारमध्ये ट्रम्प यांनी सर्वच देशांच्या उद्योगपतींशी चर्चा केलेली आहे. भारतामध्ये ॲपलचं उत्पादन नको असं आवाहन यावेळेस टिम कुक यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. भारतामध्ये कोणत्याही पद्धतीने तुमची फॅक्टरी टाकू नका असं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. And now you got to build us. We're not interested in you building in India.
India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. Apple. So Apple's already in for $500 billion. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी. संजय राऊतांनी अशा शब्दातच भाजपाच्या तिरंगा यात्रेवरनं टीका केली आहे. तर आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचे झेंडा लावा असं म्हणत एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे. ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं आणि ट्रम्पच्या जत्रा भरवाव्या अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे. हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात. तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे, लायकी संपलेली आहे. त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. डोनाल्ड यात्रा आणि परत सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात. बरं का, गावात जत्रा असतात ना गावच्या, डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे. डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे. भारत पाक तणाव परिस्थिती असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी आता खबरदारी घेतली आहे. ड्रोन उडवल्यास त्यांच्यावर नवी मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. 15 दिवसांसाठी ड्रोन बंदी घालण्यात आली. तसेच समुद्रकिनारी सुद्धा बंदोबस्त लावण्यात आले. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई पोलिसांकडून ड्रोन बंदीचा आदेश काढण्यात आलेला आहे. नवी मुंबई आयुक्तालयाच्या सीमेअंतर्गत सुद्धा काही नागरिकांना हा संभ्रम झाला होता की जे कमर्शियल विमानं आहेत त्यांना पण ते ड्रोन सदृश्य वाटले होते. तर त्यांच्या मनातली घबराट दूर करण्यासाठी आणि लोकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आम्ही ड्रोन बंदी केलेली आहे आणि पुढील परिस्थितीनुरूप त्याचा एक्सटेन्शनचा निर्णय घेण्यात येईल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केलाय. बिहारमधील कार्यक्रमामध्ये मोदींचा एकेरी उल्लेख केलाय. जनतेच्या आणि आमच्या दबावामुळे जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. तर मोदींचा एकेरी उल्लेख केल्याने आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच भाजपा राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता आहे. हमने नरेंद्र मोदी से कहा, पार्लियामेंट में कहा, तुम्हें जाति जनगणना करना पड़ेगा. हमने उससे कहा कि तुम्हें संविधान को यहां माथे पर लगाना पड़ेगा. नरेंद्र मोदी जी ने आपके दबाव से डरकर जाति जनगणना हिंदुस्तान में घोषित किया है. मराठा आरक्षणासंदर्भात सरन्यायाधीश BR गवई यांनी पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेतलेला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर सुनावणी जलद गतीने त्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचेही आदेश दिले. सरन्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिहा यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SC-BC प्रवर्गामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10% आरक्षण देण्यात आलेले. मात्र या आरक्षणाला आव्हान दिल्यानं या याचिकेवर तात्काळ नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाला दिलेले आहेत. तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे. आमची त्या संदर्भात तयारी आहे. खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडू. लग्न मंडपाशेजारी फटाके उडवल्यानं मंडपाला आग लागल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील निपाणी सावरगावमध्ये घटना घडली. पाहता पाहता आग इतकी भडकली की मंडपातील सजावट आणि साहित्य जळून खाक झालं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लग्नाचा सगळा उत्साह क्षणात मावळला. या प्रकरणामुळे पाहुणे मंडळींचीही मोठी धावपळ उडाली आहे.
फटाके उडवल्यामुळे लग्न मंडपालाच आग लागल्याची दृश्य आपण पाहतोय. एकजुटीनं कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण उंची वाढवा प्रयत्न हाणून पाडू अशी भूमिका सर्वपक्षीय नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आली. शिरोळा तालुक्यातील सर्वपक्षीय बैठक पार पडली. अंकलीमध्ये 18 मे रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार केंद्र सरकारकडे मागणी करते. त्यामुळे कोल्हापुरात जास्त पूर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध करण्यात आलेला आहे. अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होती. इथल्या लोकांचे हाल होतात, शेतीचे हाल होतात. म्हणून आपल्या तालुक्यातले जास्तीत जास्त लोक त्या दिवशी रविवारी तिथं अंकली पुलाजवळ येऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कारण जास्तीत जे काही झटका बसतोय ते शिरोळ तालुक्यालाच फार मोठ्या प्रमाणात झटका बसतोय. मग ते पिकाच्या बाबतीत असेल, जनावरांच्या बाबतीत असेल, घरदाराच्या बाबतीत असेल. म्हणून सर्वजण तालुक्यातील मेन सगळे लोक तिथं येऊन आंदोलन. सर्वात मोठा दूध संघ असणारा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आलाय. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा घेतला जाणार होता. मात्र अरुण डोंगळेंनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. गोकुळच्या राजकारणामध्ये थेट महायुतीनेच एंट्री केलेली आणि त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हस्तक्षेप केल्यामुळे आता सर्वांच्याच नजरा गोकुळ दूध संघाकडे वळलेल्या आहेत. आता मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सह्याद्री काल बोलून घेतलं होतं. आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोहोचवता एकूण या शेवटी यंत्रणा आहे त्यांची. त्या यंत्रणेत महाविकास आघाडीचा चेअरमन होतो हे त्यांना लक्षात आलेलं. शेवटी काय पेपर येतील न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात. तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे. तुम्ही माहितीचे घटक आहात तर होणारा चेअरमन माहितीच असला पाहिजे ही त्यांची भूमिका ठाम आहे.